तुमचं सेट झालं की सांगा, मग सुरू करू. त्या डोरच्या पाठीमागे हे आहे, ते बंद करून टाका. दोन्ही राऊंड फिरवा. सर्वांना जय भीम. आजच्या आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या ज्या निवडणुका झाल्या आणि जी नवीन आता कार्यकारिणी स्थापन होणार आहे त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स इथे घेत आहोत. आज वंचित बहुजन आघाडीच्या या मुंबईच्या मुख्य कार्यालयामध्ये आपण सगळे प्रेसचे प्रतिनिधी, ऑनलाईन पोर्टल्स असतील, प्रेस रिपोर्टर्स असतील, प्रिंट मीडिया असेल, चॅनल्स असेल, या सगळ्यांचं मी उत्कर्ष रुपवते वंचित बहुजन आघाडीची राज्य प्रवक्ता म्हणून स्वागत करते. आपल्यासोबत आज या प्रेसला मुख्य संबोधन जे करणार आहेत ते या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचे जे मुख्य सूत्रधार होते ते म्हणजे आमच्या इलेक्शनच्या म्हणजे मुख्य निवडणूक समितीचे केंद्रीय समितीचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सर यांनी या सगळ्या निवडणुकीचं एकूणच नियोजन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं होतं. मी प्रियदर्शी सरांना विनंती करते की त्यांनी पुढील सगळी माहिती सविस्तरपणे आपल्यासमोर मांडावी. सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि 12 कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीसाठी ही आंतरिक निवडणूक पक्षाच्या संदर्भामध्ये घेण्यात आली. त्याचं मतदान 30 तारखेला झालं. 36 जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या पेट्या या पक्ष कार्यालयामध्ये 1 तारखेपर्यंत जमा झाल्यात आणि 2 तारखेला याची मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू झाली. ही मतमोजणी साधारणतः काल रात्रीपर्यंत सुरू होती. सलग मुंबईची टीम आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यांनी याच्या संदर्भातली खूप मेहनत घेतली आहे. सर्वप्रथम मी त्या सर्व मुंबईच्या टीमचे, महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की आणि अभिनंदन करतो की यांनी ही प्रक्रिया 36 जिल्ह्यांमध्ये राबवली. मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजता सगळ्या 36 जिल्ह्यामध्ये हे मतदान सुरू झालं. मित्रहो, ही आंतरिक लोकशाही बळकट करण्याच्या अनुषंगाने ही निवडणूक होती. पक्ष हा वंचित बहुजन आघाडीचा पक्ष आहे म्हणून इथे प्रत्येक जाती समुदायातले सुद्धा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. 25 उमेदवार सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये होते आणि त्यातले 12 पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडून देण्याचे होते, त्यांना प्रेफरन्स देण्याचं होतं. तर 12 सदस्यांची मी प्रेफरन्शियल नावं घेतो. 1 सुजात आंबेडकर, 2 अरुण जाधव, 3 प्रशांत इंगोले, 4 जितरत्न पटाईत, 5 डॉक्टर चित्रा कुरे, 6 दीपक डोके, 7 नागोराव पंचाळ, 8 सर्वजित बनसोडे, 9 कृष्णा देशमुख, 10 सारंग थोरात, 11 ज्ञानेश्वर कवठेकर, 12 उत्तम वंशू. 25 उमेदवारापैकी 12 हे प्रेफरन्सेस म्हणून पक्ष कार्यकर्त्यांनी, मतदारांनी त्यांना प्रेफरन्स दिलेला आहे. अध्यक्ष पदाकरता 3 उमेदवार होते आणि ते प्रेफरन्सेस आहेत राजेंद्र पातोळे, अनिल जाधव, सोमनाथ साळुंके. जे प्रेफरन्स 3 उमेदवार होते त्यापैकी प्रेफरन्शियल उमेदवार आहेत राजेंद्र पातोळे. एकूण मतदान या निवडणुकीमध्ये 21,300 प्लस हे एकूण मतदार होते. जे मतदान झालं ते 8,729 इतकं मतदान झालं. त्याच्यापैकी इनव्हॅलिड वोट जे होते, बाद झालेले मतदान जे होतं ते 359 होतं आणि उरलेली जी टॅली आहे ती पूर्ण झालेल्या मतदानाची आणि उमेदवाराला मिळालेल्या मतदानाची ही टॅली त्याच्यामध्ये होते. बऱ्याचदा ही सगळी एक्सरसाइज करायसाठी आम्हाला 2-2दा 3-3दा हे मोजावं लागलं, पण ती सगळी टॅली इनव्हॅलिडची, उमेदवाराला मिळालेल्या मताची आणि एकूण मतदानाची ही टॅली याच्यामध्ये होते. रेफरन्सेस
जे अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी मिळालं ते राजेंद्र पातोडे यांना मिळालेलं आहे. एकंदरीतच फुले शाहू आंबेडकरी पक्षाच्या संदर्भामध्ये असं वारंवार म्हटलं जातं की नाही हे एका जात समूहाचं एका धर्माचा संघटना आहे, पक्ष आहे, संस्था आहे. पण इथे जर आपण बघितलं या 25 उमेदवारामध्ये जे 12 प्रिफरन्सेस पक्ष कार्यकर्त्यांना द्यायचे होते त्यातले 12 पैकी 5 हे नॉन बुद्धिस्ट आहेत. त्याच्यामुळे जे एकंदरीत सांगण्यात येतं की नाही हा एक समाजाचा पक्ष आहे, एक जातीचा पक्ष आहे, तसं चित्र या निवडणुकीमध्ये आणि मतदारांनी दिलेल्या कौलामध्ये दिसत नाही. याची नोंद मी प्रामुख्याने इथे करू इच्छितो. आणि काही प्रश्न आहे?